नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक या घटकामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. अपूर्णांकामध्ये पाव भागाचा अपूर्णांक आणि त्याच्या संबंधित पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण शिकले. आता त्याचे शाब्दिक उदाहरण आपण हा सर्व भाग झाल्यानंतर घेणारच आहोत. अपूर्णांकाची ओळख, अपूर्णांक अगदी सोप्या पद्धतीने कशा शिकायचा आणि अपूर्णांकाला न घाबरता कशाही पद्धतीचा अपूर्णांक आला, अपूर्णांकावरच्या क्रिया आल्या, त्या अगदी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आपण शिकत आहोत. त्याच्यातला सुरुवातीचा भाग अपूर्णांक ओळखीचा भाग आपण शिकत आहोत. तर त्याच्यामध्ये अर्धा आणि पाऊण भागाचा अपूर्णांक आणि ते जोडून होणारे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आता आपल्याला शिकायचे. आता फळ्यावरती या भागामध्ये मी अर्धा भाग दाखवलेला आहे आणि इकडल्या भागामध्ये पाऊण भाग दाखवलेला आहे. अर्ध्या भागामध्ये या दोन पाव जोडलेले आहेत, इथं पण दोन पावच जोडलेले आहेत आणि इथं पण दोन पावच भाग जोडलेले आहेत. फक्त त्या भागाचे छोटे छोटे भाग आणखी केलेले. आता ही पहिली आकृती बघा, याच्यामध्ये दोन पाव जोडलेले आहेत, म्हणजे या पूर्ण एकचे चार समान भाग केले, त्याच्यापैकी दोन भाग आहेत, म्हणून हा अर्ध्या भागाचा अपूर्णांक आपल्याला लिहिता येईल 2/4. समजा मी जर अशा पद्धतीनं एका आकृतीचे दोनच भाग केले असते तर याचा अपूर्णांक आला असता 1/2, म्हणजे दोन पैकी एक, तो अर्धा. समजा आता एका पिशवीमध्ये 30 वस्तू आहेत, त्याच्यातल्या अर्ध्या काढा म्हटल्यानंतर आपण काय करतो, त्या 30चे दोन भाग, एक भाग 15चा, दुसरा भाग 15चा, म्हणजे 15 म्हणजे अर्धा भाग. हे पूर्ण संख्याचं झालं. आता ज्यावेळेस अशा अपूर्ण संख्या असतात तर त्याचा अर्धा भाग कसा बघा. आता इथं हा अर्धाच आहे, परंतु याचे एकूण भाग जर बघितले आपण 1 2 3 4 आणि इकडे 4 आहे, एकूण भाग 8, त्याच्यापैकी 4 भाग म्हणजे अर्धा. इथं बघा एकूण भाग बघा 1 2 3 4 5 6 7 8, इकडे 8 आहेत अर्ध्यात आणि इकडे पण 8 आहेत, म्हणजे एकूण भाग किती आहेत 16, त्याच्यापैकी 8, म्हणजे 20 भाग असतील तर त्याच्यापैकी 10 म्हणजे अर्धे, त्याचा अपूर्णांक येईल 10/20. तर अशा पद्धतीने अर्ध्या भागाचा आपल्याला अपूर्णांक काढता येतो. आता इकडे बघा, या पहिल्या आकृतीमध्ये एकूण 4 भाग आहेत पण एक भाग काढलेला आहे, तो पाव भाग काढलेला आहे. मग 3 भाग, 4 पैकी 3 भाग म्हणजे काय तर पाऊण. मला लिहायचं कसं, एकूण 4 भाग त्याच्यापैकी 3 भाग म्हणजे पाऊण. आता इकडे बघा, या आकृतीचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे दोन भाग नाहीत. हे 8 पैकी 6 भाग आहेत, परंतु याच्या एवढाच आहे, म्हणजे याचेच भाग आपण वाढवले, म्हणजे एकूण 2 2 4 2 6 2 8, 8 पैकी किती भाग आहेत 6, म्हणजे 6/8 सुद्धा काय आहे पाऊण आहे. आता इकडे बघा खाली या बाजूला, इथं भाग किती आहेत बघा 1 2 3 4, म्हणजे पावामध्ये 4 भाग आहेत, 4 आणि 4 8, 4 12 आणि इथं 4 16, म्हणजे एकूण भाग किती आहे त्याचे 16. मग 16 पैकी किती भाग 12 भाग म्हणजेच पाऊण. याला आपण पाऊण म्हणतो. म्हणजे हा अर्धा भाग आहे आणि हा पाऊण भाग आहे. पाऊण म्हणजे पावणे, पावणे पाव कमी. बघा याला जर आपण असं जोडलं तर तो पाव जोडावा लागतो, म्हणजे पाऊण मध्ये पाव मिसळल्यावर एक पूर्ण होतो. सगळ्याच पाऊण मध्ये पाव मिसळला की पूर्ण होतो. आता याच्यामध्ये 1/4 जर मिळवला तर तो एक पूर्ण होतो. याच्यामध्ये 2/8 मिळवला तर पूर्ण होतो. याच्यामध्ये 4/16 मिळवलो तर पूर्ण होतो. बघा इथं दाखवतो, इथं दोन भाग जोड 2/8, इथं 1/4, इथं बघा 4/16 भाग जोडल्यानंतर एक पूर्ण होतो. म्हणजे पाऊण म्हणजे त्याच्यात एक मधला पाव कमी असणे किंवा 3 पाव असणे. तर अशा पद्धतीने पाऊण भागाचा अपूर्णांक आपण शिकलो. आता इथं खाली बघा, इथं या उदाहरणामध्ये बघा 1 आणि पाऊण आहे. 1 आणि पाऊण म्हणजे दोन पूर्ण नाहीत,
2ला पाव कमी आहे, मग या भागाला म्हणायचं पावणे 2. पावणे 2 याचा अर्थ काय, 2 पूर्ण नाहीत, 2ला पाव कमी आहेत. याचा अपूर्णांक कसा लिहिता येईल, तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक असणार आहे. मग हा 1 पूर्ण आहे आणि हा पुढचा काय आहे, पाऊण आहे. बघा या पाऊणचा आणि याचा संबंध, याचा आणि इकडे संबंध जोडणार आहोत. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा 2 पूर्ण आहेत, 2 पूर्ण आहेत आणि पुढचा भाग काय आहे, पाऊण आहे. 2 आणि पाऊण एकत्र किती होतात, तर ते 3 होत नाही, 3ला पाव कमी आहे, म्हणून याला म्हणायचं पावणे 3. काय म्हणायचं याला, पावणे 3. मग त्याचा अपूर्णांक काय येईल बरं, या 2 पूर्णचा 2 आणि पाऊणचा 3/4, हे झाले पावणे 3. आता पुढे बघा 1 पूर्ण, 2 पूर्ण, 3 पूर्ण आणि चौथा पाऊण, म्हणजे याला काय म्हणता येईल आपल्याला, वरच्या सारखंच बघा पावणे 4. तुम्ही विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीनं असे अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्हाला सांगता आले पाहिजे. पावणे 4 म्हणजे याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक किती, 3 पूर्ण आहे आणि चौथा भाग आहे पाऊण, जे 3.3/4. मग आता 8 पूर्ण घ्या, त्याच्याशी पाऊण जोडा, 8 आणि पाऊण ते पावणे 8 नाहीत, पावणे 9 आहे. 15 आणि पाऊण म्हणजे 15 पूर्ण आणि पाऊण पुढे जोडा त्याला, मग ते झाले पावणे 16. त्याच्यानंतर 6 पूर्ण घ्या आणि पुढचा पाऊण घ्या, मग ते पावणे 7. अशा पद्धतीने पाऊण जोडून आपल्याला पूर्ण सोबत पूर्णांकयुक्त अपूर्णांक शिकता येतो. आणखी असे भरपूर उदाहरणं तुम्ही तयार करा आणि ते तयार करून या पद्धतीने आकृतीच्या माध्यमातून करा. समजेपर्यंत नाहीच समजलं पूर्ण की मग डायरेक्ट तुम्ही पावणे 17, पावणे 45, पावणे 48, पावणे 12, पावणे 13 कोणतेही असे उदाहरणं तुम्ही तयार करायची आणि असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये त्याला लिहायचं. अगदी सोपं आहे. आता याच्यानंतर बघा मी पूर्ण सोबत अर्धा भाग जोडला इथे, 1 पूर्ण आणि अर्धा, 1 आणि अर्धा. आपण व्यावहारिक जीवनामध्ये 1 पूर्ण असला आणि दुसरा अर्धा असला तर त्याला काय म्हणतो बघा, व्यावहारिक भाषेमध्ये त्याला म्हणतो दीड. दीड म्हणजे 1 आणि अर्धा. मग याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय होईल, 1चा 1 पूर्ण, त्याच्यानंतर अर्ध्याचा 1/2 म्हणजे 1.1/2 किंवा 1.1/2. या पद्धतीने दीड हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला लिहिता येतो. अगदी सोपा आहे. मग तुम्ही वर्तुळ काढून दाखवलं मी तुम्हाला, तुम्ही चौकोन काढून करू शकता, तुम्ही त्रिकोण काढून करू शकता, एखादी दुसरी वेगळ्या प्रकारची आकृती काढून सुद्धा तुम्हाला हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दाखवता येतो. त्याच्यानंतर पुढचा भाग बघा, या दुसऱ्या उदाहरणामध्ये 2 पूर्ण आहेत, पुढचा भाग अर्धा आहे, अर्ध्याचा असं. मग हे 2.1/2 म्हणजे याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये काय म्हणतो, अडीच म्हणतो. अडीच म्हणजे 2 आणि अर्धा. आता पुढे तिसरं उदाहरण, याच्यामध्ये 3 पूर्ण आहे, पुढचा भाग अर्धा आहे, म्हणजे हा झाला 3.5. हा पूर्णांक कोणता झाला, 3.5. मग लिहायचं कसं 3.5ला, 3 पूर्णांक आणि अर्धा, अर्धा म्हणजे 1/2. मग अर्ध्याला आपण 1/2 लिहू शकतो, 4/8 लिहू शकतो, 2/4 लिहू शकतो, 8/16. जेवढे भागाची मधले छोटे छोटे भाग वाढत जातील तर त्या पद्धतीने आपल्याला करू शकतो. तर 100चा अर्धा म्हणलं 50, मग अपूर्णांक काय येईल, 50/100. समजा आता इथं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला, 30 आहेत, त्या 30चा अर्धा काढा, काय होईल मग तो 30चा अर्धा, 15 किती पैकी, 30 पैकी झाला हा. तर अशा पद्धतीने आपल्याला पावभाग, अर्धा भाग, पाऊण भाग हे जोडून एकमेकाला जोडून आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करता येतात आणि त्याचं वाचन करता येतं, लेखन करता येतं. अतिशय सोपा भाग आहे. काय अडचण असली तर मला कमेंट करा. आणि हा अपूर्णांक घटक शिकताना छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून पुढे पुढे शिकत जायचं. आता याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला 2 अपूर्णांकाची तुलना कशी करायची, त्याच्यानंतर 3 अपूर्णांक, 4 अपूर्णांक, 5 अपूर्णांक असतील तर त्याची तुलना कशी करायची, हा घटक शिकायचा. हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यानंतर या अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार आहेत.
त्याच्यामध्ये समच्छेद आहे, भिन्नछेद आहे, अंशाधिक आहे, छेदाधिक आहे, पूर्णांकयुक्त आहे. हे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पुढच्या भागामध्ये शिकायचे आहेत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.